आता बघूया गोंडपिंपरी येथील बातमी। गोंडपिंपरी येथील न्यायालयाच्या मागे तलावात मित्रांसोबत खेळायला गेलेल्या 2 चिमुकल्यांचा तलावात बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली। ही घटना रात्री 8 वाजता दरम्यान उघडकीस आली। माहिती मिळताच गावकरी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या बालकांची शोध मोहीम हाती घेतली। मात्र तलावातील पाण्याचा अंदाज नसल्याने रात्रभर देखरेखीत होते। आज पहाटेच्या सुमारास मृतकांचा शोध लागला। गोंडपिंपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनात 2 चिमुकल्यांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिंपरी येथे नेण्यात आले। खूप मोठी दुर्दैवी घटना घडली। 2 चिमुकले तलावात बुडून त्यांचा मृत्यू झाला। आपल्या सोबत कर्तव्यदक्ष ठाणेदार हत्तीगोटे सर आहेत। आपण जाणून घेणार आहोत सर, एकंदरीत कालची घटना अत्यंत दुर्दैवी होती। गेल्या 2 दिवसापासून घटनांचा जो आहे जो ओघ गोंडपिंपरीमध्ये वाढताना आपण पाहत आहोत। शिवाजी चौकामध्ये होणार हा मोठा अपघात आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी 2 चिमुकली यांचं जे आहे दुर्दैवी घटना झाल्याचं घडलं। नेमकं काय झालं आणि आपल्याला कधी माहिती मिळाली, कुठपर्यंत ही कारवाई झाली, काय सांगाल? काल सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की 2 जे चिमुकले आहेत, विद्यार्थी आहेत, ते नदीमध्ये तलावामध्ये पोहण्यासाठी गेले होते आणि ते बुडाल्याची माहिती भेटली। त्यानंतर आम्ही आमच्या स्टाफसह तात्काळ त्या ठिकाणी गेलो। तलावाच्या तिथे जाऊन शोध घेतला असता त्या 2 जे मुलं आहेत त्यांचे कपडे त्या ठिकाणी मिळून आले आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या शोध पथकामार्फत त्या मुलांचा शोध घेतला। परंतु रात्र खूप झाल्यामुळे आणि तिथं लाईटची वगैरे व्यवस्था नसल्यामुळे शोधकार्य रात्री थोडंसं थांबवण्यात आलं। त्याच्यानंतर रेस्क्यू टीमला बोलवून पहाटेच त्या तलावाचा शोध घेतला असता त्या 2 मुलांच्या ज्या बॉड्या आहेत त्या ठिकाणी भेटून आल्या। त्या बॉड्या घेऊन आज त्यांचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे। त्या नातेवाईकांना हँडओव्हर केलेले आहेत। पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू अशी नोंद झालेली आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन सर, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू मॅडम आणि DYSP सर भगत सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा तपास पुढे सुरू आहे। नक्कीच एकंदरीत खूप मोठी दिल हादरणारी ही एकंदरीत घटना आहे। मात्र आपण हे सगळं कर्तव्य बजावत असताना काय संदेश द्याल? कारण एकंदरीत 15 ते 14 वर्षाची चिमुकली आज ज्यांच्याकडे आपण हाक देतो न्यायालयाजवळ आणि पोलीस स्टेशन देखील जवळ होतं आणि हायवे लगत असलेला जो तलाव होता त्या तलावामध्ये ते मुलं गेलेली आहेत आणि अशात आपण काय एक मार्गदर्शन किंवा काय सांगाल, काय सांगू? सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या असल्यामुळे सर्वत्र मुलं खेळण्यासाठी बाहेर पडत आहेत। परंतु पालकांनी मुलांकडे थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे। मुलं आपली कुठं जातात, काय करतात, थोडंसं लक्ष ठेवलं तर अशा दुर्घटना होणार नाहीत। आणि मी जे सुट्ट्यानिमित्त बाहेर फिरणारे मुलं आहेत त्यांना पण विनंती करतो किंवा त्यांना आवाहन करतो की अशा ठिकाणी आपण जर पोहता येत नसेल तर आपण अशा तलावांमध्ये किंवा नदीमध्ये असं उतरू नये आणि आपल्या स्वतःची खबरदारी घ्यावी। बस नक्कीच आपण बघितलं ठाणेदार हत्तीगोटे सर होते। आपली कर्तव्य बजावताना त्यांनी सांगितलं की यानंतर पुढील घटना होऊ नये यासाठी पालकांनी किंवा आपल्या या मुलांनी काळजी घ्यायची आहे। एकंदरीत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जे मुलं खेळायला जातात या दरम्यान अशा घटना घडतात। त्यामुळे दोन्ही कुटुंबातलं एक मूल इथे गोंडपिंपरी तालुक्यानं हरवलेलं आहे आणि खूप शोककळा पसरला आहे। एकंदरीत जे 15 आणि 14 वर्षाचं बाळ होतं हे आईबापापासून हिरावलं आहे। अशी अत्यंत शोकाकूळ असं वातावरण एकंदरीत गोंडपिंपरीमध्ये आहे। मी नितेश डोंगरे, लाईव्ह चंद्रपूर।